मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, लाल परीने प्रवास करणाऱ्या राज्यातील लाखो सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि खिशाला झळ पोहोचवणारी बातमी आहे. एसटी महामंडळाने प्रवासी भाड्यामध्ये तब्बल 13.56% भरघोस वाढ केली असून ही दरवाढ लागू झालेली आहे. याआधी 10% हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली असली तरी नव्या दरवाढीमुळे प्रवाशांवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. या दरवाढी मागचं खरं कारण फक्त डिझेल आहे की सरकारच्या मोफत योजनांचा भार सर्वसामान्यांच्या माथी मारला जातोय? पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीच्या तिकिटात तब्बल 13.56%ची वाढ मंजूर केली आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरामध्ये झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांचे वाढीव भत्ते, टायरच्या खर्चामध्ये झालेली वाढ ही या दरवाढीची अधिकृत कारणं सांगितली जात आहेत. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आवाहन केले की प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल याची काळजी घेतली असून महामंडळाला सक्षम करण्यासाठी 2025 मध्ये एसटी महामंडळाला तब्बल 3.51 रुपये प्रति किलोमीटर असा तोटा सोसावा लागला. जून 2026 मध्ये तोटा हा अजून वाढला 5.69 रुपये प्रति किलोमीटर. वर्षभरात एसटीची आर्थिक स्थिती भरपूर खालावलेली आहे. जून 2025 मध्ये प्रति किलोमीटर 3.51 रुपये असलेला तोटा आता जून 2026 मध्ये 5.69 रुपयांवर पोहोचलेला आहे. पण या तोट्यामागे खरोखरच फक्त महागाई हे एकमेव कारण आहे का? या दरवाढीचे दुसरे आणि सर्वात महत्वाचे पैलू म्हणजे सरकारच्या अलीकडच्या लोकप्रिय घोषणा. सरकारने महिलांसाठी सरसकट हाफ तिकीट, 50% सवलत आणि 65 वर्षावरील ज्येष्ठांसाठी मोफत प्रवाशांची सुविधा लागू केली. या योजनांमुळे एसटी मधील प्रवासी संख्या वाढली असली तरी महामंडळाचे आर्थिक गणित मात्र फार बिघडवून गेले. 10% हंगामी भाडेवाढ करूनही एसटीच्या महसुलामध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. परिणामी या सवलतींमुळे होणाऱ्या तोट्याची भरपाई आता सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लावून केली जात असल्याची सडकून टीका प्रवासी संघटनेकडून होत आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एका हाताने सवलती वाटायच्या आणि दुसऱ्या हाताने तोच भार सर्वसामान्य नियमित तिकीट काढणाऱ्या प्रवाशांवर लादायचा, असा हा प्रकार असल्याची भावना आता प्रवाशांमध्ये निर्माण झालेली आहे. एसटी टिकली पाहिजे यावर कोणाचीही दुमत नाही, पण त्याचे ओझे फक्त ठराविक वर्गांनीच का व्हायचे हा प्रश्न अनुत्तरित राहतो. प्रेक्षकांनो, एसटीच्या या नवीन दरवाढीबद्दल तुम्हाला काय वाटतं? महिला आणि ज्येष्ठांच्या सवलतीचा भार सर्वसामान्यांवर पडतोय का? हे खरं आहे का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटद्वारे नक्कीच सांगा. काय वाटतं, नेमकी दरवाढीचं कारण काय? नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा.